हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे तुम्ही बघू शकता सकाळची मस्त पूजा चालू आहे आणि हा व्लॉगला थोडं लेट झालं यायला, कारण एडिट करायला वेळच नाही मिळाला. तर इथे होती आज अंगारिका चतुर्थी. तर त्या दिवशीचाच हा व्लॉग आहे, याचा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल. तर इथे मी पूजा करत होती, कारण माझं सगळं आवरेपर्यंत यांनी पूजा करून घेतली होती. तर मी फक्त दुर्वा आणि छान असं जास्वंदाचं फूल आलं होतं झाडाला, तर ते इथे चढवून घेतलं आहे बाप्पाला आणि पूजा करून घेतली मी पण. त्याच्यानंतर आमचं असं ठरलं की कुठल्यातरी एखाद्या मंदिरात जावं आज, कारण नेहमी काही जाणं होत नाही आणि प्रत्येक चतुर्थीला मी विचार करते जाईल पण काही होत नाही काही कारणाने. पण आज थोडे लेट जाणार होते, त्याच्यामुळे मग विचार केला की चला जाऊन येऊ. आणि आम्हाला थोडं बाहेर काम पण होतं, त्याच्यामुळे आम्ही बाहेर निघणारच होतो. तर मग आम्ही एका मंदिरात पण गेलो होतो. अचानकच आठवलं की इथे एक छोटं मंदिर आहे जवळपासच. तर तिथे कधी गेलो नव्हतो, फक्त मला माहीत होतं तिथे आहे. तर मग म्हटलं चला तिथेच जाऊन येऊ. तर इथे गेलो तो बघू शकता तुम्ही मस्त. आणि ऊन बघू शकता, सकाळी हा 9:30-10चाच वेळ आहे, तरी ऊन बघू शकता किती. असं वाटत आहे दुपारचे 1-2 वाजले की काय. तर असो इथे मस्त दर्शन वगैरे करून घेतले. आणि आज चतुर्थी असल्यामुळे बाप्पाला बघू शकता दुर्वा हे ते सगळं मस्त असं छान प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी दर्शन घेऊन. आणि इथे रुजुलनी वगैरे पण छान पाया वगैरे पडवून घेतला होता. तो आम्हाला बघतो काय करतात, तर त्याला नाही पण सांगितलं तरी तो स्वतःहूनच करतो. मग त्याच्यानंतर लगेच आम्ही आपलं काम करून घरी आलो. आणि इथे मला खिचडी करायची होती साबुदाण्याची, कारण मला उपवास होता. तर मग हे बोलले की मला एकटीसाठी काय बनवते आणखी, त्याच्यापेक्षा मी पण खिचडीच खाते, कारण त्यांना साबुदाणा आवडते खायला त्याच्यामुळे. आणि मग रुजुलला पण साबुदाणा आवडतो, तर त्याला पण देते. जर त्याला काय वाटलं दुपारी दुसरं काही खायचं, तर मग त्याला दुसरं काय बनवून देईन वेळेवर. जसं काय म्हणतात त्याला, थालीपीठ हे ते काहीतरी. त्याच्यासाठी इथं आता साबुदाणा बनवून घेते म्हटलं, कारण यांना निघायचं होतं. आणि त्याच्या आधी मी चकल्या केल्या होत्या साबुदाण्याच्या वगैरे. तर मागे काही दिवसाआधीच केल्या होत्या, म्हणजे आताच्याच आहे यावर्षीच्या. आणि हे साबुदाण्याचे पापड आहेत. तर हे मी रेडीमेडच आणले होते. तर हे खूप दिवसापासून होते माझ्याकडे ठेवले, म्हटलं चला असं नाही तर असं खाणं होऊन जाईल. आठवलं आणि हे घरी होते, त्याच्यामुळे म्हटलं चला हे 2-4 तळून घेते. तरी ते 2-3 साबुदाण्याचे पापड आणि चकल्या तळून घेतल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग मी खिचडी करायला घेतली. तर सकाळी इतकं म्हणजे धावपळ झाली आज, कारण ज्या दिवशी घरात पण काही काम असलं आणि बाहेरचं काय करायचं असलं, त्या दिवशी इतकी म्हणजे धावपळ होते की काय सांगायचंच नाही. आणि मग दिवसभर वाटलं तर काम म्हणजे खाली बसणं राहते. पण सकाळी कसं यांना ऑफिसला जायच्या आधी सगळं आवरायचं होतं त्याच्यामुळे. तर बघू शकता हे साबुदाणा, आलूची चकली आणि ते साबुदाण्याचे पापड असे थोडे मी तळून घेतले. आणि मग त्याच कढईमध्ये मी खिचडी करायला घेतली. तर खिचडी मी एकदम सिंपल करते. म्हणजे कसं जिरा, मिरची आणि कढीपत्ता, त्याचसोबत आलू. कधी आलू जे आहे ते उकडून टाकते किंवा असं कापून पण टाकते वेळेवर. तर आज काही मी उकडले नव्हते, त्याच्यामुळे असेच कापून टाकले आणि त्याला छान शिजवून घेतलं. थोडंसं मीठ टाकलं होतं आधीच. आता हे ते चेक करत होते आलू शिजलं का म्हणून. शिजलं होतं. त्याच्यानंतर इथे आणखी चवीपुरतं मीठ टाकून दिलं मी. आणि शेंगदाण्याचं कूटनं मी आधीच करून ठेवला होता आणि ते याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये असं मिक्स करून घेतलं होतं. याच्याने कशी आपली खिचडी जी आहे ना छान मोकळी होते, नाहीतर मग ती पूर्ण अशी चिटकून जाते. त्याच्यामुळे असं एकदा आपण साबुदाणामध्ये हे कूट असं मिक्स केलं की छान मोकळी खिचडी होते. आणि मला असं वाटलं नंतर की याच्यामध्ये थोडं मीठ कमी पडलं, त्याच्यामुळे मी वरून आणखी थोडंसं मीठ टाकून मग एकदाला मिक्स करून छान झाकून 5 मिनिटं शिजवून घेतलं होतं. त्याच्यानंतर आपली खिचडी बनवून रेडी. आणि मी खाणार होती आज खिचडी दह्यासोबत. यांना विचारलं दही खाणार का, तर हे नाही बोलले. आणि ताक करू का म्हटलं, तेही नाही म्हटलं यांनी. तर म्हटलं असू द्या, माझी खूप दिवसानंतर आज इच्छा झाली होती की मस्त दही होतं घरी, तर दही खाते, त्याच्यामुळे मी मस्त दही खाल्लं. आणि कोणाकोणाला दही विदाऊट साखरचं आवडते तर मला कमेंट करून सांगा. मी तर कधीच खाऊ शकत नाही बिना साखरेचं दही, मला थोडी तरी त्याच्यामध्ये साखर लागते. तर बघू शकता इथे दही काढून ठेवलं मी एका वाटीमध्ये, कारण फ्रीजमध्ये होतं त्याच्यामुळे, म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचरला येईल. आणि इथे आपली खिचडी शिजत आहे तोपर्यंत विचार केला की बाकीचं पण थोडं आवरून घेते. आणि भांडे होते खूप सारे, कारण रात्री ना रुजुलला झोप आली होती, तर त्याच्यामुळे ना रात्रीचे भांडे तसेच राहून गेले होते. आणि हेही लेट आले रात्री, तर मग
हे नंतर जेवण केलं तर यांनी जेवण केलेलं पण भांडे होते, त्याच्यामुळे मग ते रात्री काय घासण्यात आले नाही. आणि सकाळी आम्हाला कामं होते म्हणून मी सकाळी त्या भांड्यांकडे काय लक्षच दिलं नाही. मी म्हटलं एकदाचं मग सोबतच सगळे घासते, त्याच्यामुळे थोडे भांडे जास्ती झाले होते. आणि इथे गॅस वगैरे सगळं स्वच्छ करून घेत आहे, कारण थोडं जरी ऑइल उडलं असलं ना इथे की मग ना लगेच कॉक्रोच दिसायला लागतात. आणि यांचं इथे चालू होतं. तर हे जे आहे ना ते त्या साईडला ठेवलं होतं मी. तर मला माहीत नाही यांना खायचं होतं म्हणून मी आता नंतर मग लक्षात आलं, कारण हे मला बोलत होते, मला बघून तू तिकडून उचलून इकडे ठेवली. माझं तसं काहीच झालं नव्हतं. मी इथे पुसत होती म्हणून मी ते प्लेट इकडे उचलून ठेवली होती. माझं तर लक्षही नव्हतं की हे आलेत बा म्हणून. तर असं होते कधी-कधी. मी म्हटलं हो, मला म्हणजे एकटीला खायचं होतं ना म्हणून मी उचलून ठेवलं इकडे. थोडीशी असंच इथे चाललं आमचं. आणि मग त्याच्यानंतर इथे मी एकदा खिचडी चेक करते म्हटलं झाली का म्हणून. तर इथे आपली मस्त खिचडी अशी बनवून रेडी होती. गरमागरम यांची प्लेट पण लावून घेते सोबतच, म्हणजे यांना खाऊन निघायला बरं पडेल, कारण यांना पण उशीर होत होता. आणि यांनी कसं आरामात जायचं आहे म्हटलं म्हणूनच हे सगळं आम्ही मग सकाळचं प्लॅन केला होता. तर इथे आपली खिचडी बनवून रेडी आहे. त्यासोबत पापड जे फ्राय केले होते ते इकडे यांचं खाणं चालू होतं. आणि बघू शकता इथे यांचं गेम मस्ती कसं चालू आहे. रुजूल त्यांना घरातच अशी कॅप घालायला लावते आणि मस्ती करायला लावते. मी आता व्हिडिओमध्ये जेव्हा बघत आहे तेव्हाही मला हसायचं येतं. म्हणजे ते असं ते गाणं आहे ना छोट्या मुलांचं बंदर मामावालं, ते तसलं असं यांचं गेम चालू असते काहीतरी. तर बघू शकता त्यांना इथे घरातच कॅप घालून फिरायला लावते आणि ते त्याला पापड देत होते. दोघंही मिळून इथे पापड एन्जॉय करत होते. त्यालाही मन असलं तेव्हाच खाते, नाही तर तो हे असे म्हणजे तळलेले माहिती नाही, हे असं पापड वगैरे त्याला एवढं नाही आवडत. चुरा करून टाकते पूर्ण. मग त्याच्यानंतर यांची प्लेट लावून घेतली होती आणि मस्त इथे. आणि इथे तुम्हाला दाखवते मी भांड्यांचा पसारा दुपारी किती झाले होते. मलाच हसायला येत होतं. तर असं पटकन आता चुटकी वाजवून इथे बघू शकता मी सगळं क्लीन करून घेतलं आहे. तसा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.